आज पण बिगेस्ट भेटला आपल्याला, बघू शकतात फातूक मासा जवळपास हातभर असा लांब भेटलेला आहे। पुन्हा त्याची साईज दाखवतो मी, ही बघा पूर्ण माझ्या तळ हातात बसेला। सेकंड टाइम आहे, सेकंड मासा आहे, पाहू शकता साईज फातूक मासा बिग साईज टाकला लागलेला पुन्हा आपल्याला। ही साईज आहे आपली, पाहू शकता सेम आहे। हवा पण सुटले तो, घरी जिथं पायल तिथं घातलं म्हणजे तर येताना आपण सोबत असं ना हे सुक्कं पीठ आणलं आहे। पिठाचा उपयोग आपल्याला ह्यासाठी आहे की हे गव्हाचं सुक्कं पीठ आहे यामध्ये। हे बघा असं सुक्कं पीठ आणलं आहे, आता याचा उपयोग दाखवतो का होतो ते। तसं हे बघा सुक्कं आहे, तर आपण इकडे असं टाकतो म्हणजे छोटे छोटे मासे असतात ते हालचाल करायला चालू करतात त्या पिठामुळे। हे बघा, तर इकडे जे मोठे मासे असतात तर ते ह्या साईडला यायला चालू होतात, आपल्या साईडला सगळे येतील, फास्ट लागतात आपल्या घरीला। तर असं सुक्का पिठाचा पण आपण वापर करतो इथे, थोडंसं अजून टाकूया। तर ह्या छोट्या माशांची हालचाल बघून मोठे मासे पण ह्या साईडला यायला चालू करतात किनाऱ्याजवळ। हे बघा, हे जे बबल्स टाईप बनवतात ते सगळे छोटे मासे आहेत, त्यांच्या पाठी असे मोठे मासे येतील। बिगेस्ट फातू बिग साईजच आहे, बघा त्याची पण साईज मस्त भेटली आपल्याला, हातभरात लांब अशी साईज आहे। बिग साईज, आता एवढी साईज आहे। हे आजचे पकडलेले मासे आहेत आपले, फातूक मासे आहेत, फक्त एकच छोटीशी सौंदर्य लागले बघा। हे बिग साईज आहे सगळ्यात। तर मगाशी आपण गरीने मासे पकडले होते, तर हे असं कौल घेतलंय इथे, चूल पेटून आपण ह्या केळीचं पान आहे, तर त्याच्यामध्ये माशांना आपल्याला जसं वाटेल तसे मसाला हळद मीठ लावून या केळीच्या पानात त्यांना बांधून या कौलावरती बनवणार आहे। तर ते आज मी दाखवतो तुम्हाला पुढे रेसिपी कशी आहे ती। त्याच्या आधी पहिला आग पेटून घेऊया। तरी छान अशी आपली आग पेटलेली आहे आणि ह्या कौलाला पूर्ण तापायला देऊ। नंतर जी आपण मच्छी ठेवली आम्ही मॅरिनेट करायला मसाला मीठ आणि हळद टाकून, तर ती आपण आता केळीच्या पानामध्ये घेऊया बांधून। तर हे मसाला लावलेला आपण मीठ मसाला लावून त्याला मॅरिनेट करायला ठेवलं आहे, असं केळीच्या पानावरती घेऊया सर्व लाईनीत। त्यानंतर त्याला असे फोल्ड करून बांधून घेऊया। ठेवलं कौल याच्यावरती ठेवतो आपण, छान असे। नंतर आपण त्याच्या कौलावरती शिजवून घेऊया, नंतर मी दाखवेल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये की कशी मच्छी झाली ती। असं आपण आग पेटवली आणि त्याच्यावरती केळीचं पान ठेवलं आहे, तर थोडा कौल वगैरे तापला आणि हे आपल्याला पान जसं वाटलं ना थोडं गरम झालं आहे, तर आपल्याला स्टीम करायची आहे मच्छी। तर ही नॉन ऑइली आहे, तर त्याच्यानंतर हे केळीचं पान आपण पलटवणार आहे, आणि कारण दुसऱ्या साईडला पण शिजली पाहिजे म्हणून। ऑइली पण बनवतात काय काय लोक, पण आपण हे नॉन ऑइली बनवते। केळीच्या पाण्याच्या वाफेवरती ती मच्छी बनेल आपली प्रॉपर। एक साईड शिजली आहे, तर आपण दुसरी साईड घेऊया शिजवायला। पलटून घेते त्याला।
शिजते शिजते. कर कर. पाहू शकता अशी मच्छी आपली फ्राय हे झाली, शिजली आहे प्रॉपर. थोडा सेट करूया त्याला. चांगल्या प्रकारे असे शिजलेले आहेत. काढून घेऊया सर्व प्लेटमध्ये. तर याचा आता मी टेस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला कशी टेस्ट आहे ती. जबरदस्त अशी टेस्ट आहे खूपच. ही रेसिपी तुम्ही घरी सुद्धा ट्राय करा.